तर नमस्कार मंडळी, मी आहे कृष्णा महाजन. माझा आज पहिला व्लॉग आहे यूट्यूबवरती आणि मी रत्नागिरीतला आहे. तर मी तुम्हाला आज पहिल्या व्लॉगमध्ये एका रत्नागिरीतल्या चांगल्या आणि मोठ्या गावामध्ये घेऊन आलेलो आहे. आणि ह्या गावाचं नाव आहे मांडवी बीच. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. पण मांडवीत 2 राजे बसतात जे की नवसाला पावतात. आणि त्या 2 राजांचं नाव आहे, तर त्या 2 राजांचं नाव आहे, एकाचं नाव आहे सोळकोबा. सोळकोबा तुम्हाला दिसतं आहे. आणि दुसऱ्याचं नाव आहे बाळकोबा. तर ह्या 2 राजाला आपण आज जाणार आहोत. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पूर्णिता. तर गणपतीची स्थापना कधीपासून, किती वर्ष झाली, काय आमचा गणपती श्री साळोबा याची स्थापना सन 1802 मध्ये झाली अशी नोंद आहे आमच्याकडे. हे 2 प्रसिद्ध गणपती मांडवीतले पूर्वापार चाललेले, श्री सोळकोबा आणि श्री बाळकोबा. आणि पूर्वी अशी आख्यायिका आहे की लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान इथेच आपल्या रत्नागिरीत होतं. आणि त्यावेळी लोकमान्य टिळक इथे गणपती बघायला यायचे. आणि तेव्हा त्यांनी ते बघितले, ते लोक आमचं विसर्जन करायला पूर्ण मांडवी गाव येतो. तेव्हा सर्व लोक जे एकत्र येतात आणि त्यांनी ते लोक एकत्र हे बघितलं. त्यानुसार त्यांनी ते सार्वजनिक गणपती स्थापन केला. ज्याने त्यांचा उद्देश होता की सर्व लोक एकत्र यावी, हा त्यांचा उद्देश होता. त्याने ह्या आमचे गणपती बघून त्यांनी सार्वजनिक गणपती स्थापन केला अशी आख्यायिका आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांपासून चालू झालेलं आहे. 1802 सालपासून प्रारंभ झालेला आहे. आणि हे वर्ष किती? हे 222 वर्ष चालू आहे. 222 वर्ष. आणि विसर्जनाची पद्धत वगैरे ते सगळं कसे असते, काय? आमचा गणपती हा गौरी विसर्जनदा आहे. दोन्ही सोळकोबा आणि बाळकोबा गौरी विसर्जनदा याची विसर्जन होते. आणि लोक आपापले घरातले गणपती गौरी विसर्जन करून ओल्या अंगानेच आमचा गणपती विसर्जन करायला येतात. हे दोन्ही गणपती आपण बाहेर घेतो, आपण गावकरी सर्व बाहेर घेतात. आणि त्याचे सागवानी आमचे वासे आहेत, त्याच्यावर त्याची चौकट करून ते बांधतात. आणि तसेच इथून उचलून जे उचलतात ना, तसेच धावडवर पूर्ण समुद्र खालपर्यंत नेतात. आणि म्हणून आमचा गणपती काय धावत असतो, गणपतीत असतो. म्हणून पोलिसांनी या गणपतीला धावऱ्या गणपती असं नाव दिलेलं आहे. हे 2 गणपतीची नावं धावरे गणपती. ही मोठमोठ्या मिरवणुका असल्या तरी पोलीस आम्हाला वाट करून देतात, गाड्या थांबवून त्यांना. आणि सर्व जे गणपती असतं गणपतीवाले ते आम्हाला वाट करून देतात. अजिबात कुठेही न थांबता धावडत आम्ही हा नेतो गणपती. आणि तो छोटा भाऊ आणि हा मोठा भाऊ ह्याचं काय, म्हणजे हा सोळकोबा म्हणजे अशी आख्यायिका आहे की हा 16 पोत्यापासून 16 पोती गणपतीची माती तिथपासून त्या 16 पोतीपासून बनतो, म्हणून हा सोळकोबा. आणि तो 12 पोत्यांपासून गणपतीची माती 12 पोती वापरायची त्याला, म्हणून तो बाळकोबा अशी आख्यायिका आहे. तर मी आता आलेलो आहे माझ्या घरी. आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता सोळकोबा आणि बाळकोबाचं दर्शन घेणं. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. जे नवसाला पावतात देव, तुमचा पण काय नवस असेल तर तुम्ही बोलू शकता. आणि माझ्या ह्या व्लॉग थ्रू जितकं मला जमेल तेवढं मी सोळकोबा आणि बाळकोबाची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि मला नक्की असं वाटतं की तुम्हाला हा माझा व्लॉग खूप आवडेल.
तर नक्की माझा व्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन कंटेंट घेऊन.